पहिली सीरियल म्हणजे त्यावेळी लक्ष सारख्या एपिसोडिक मालिका होत्या. मी तर प्रत्येक मुलाखतीत सांगते, जेव्हाही त्या सेटवर जायचं तेव्हा अगदी रायगडावर आल्यासारखा तो एक फील होता. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन माझा होता, की मी कॉलेज करता हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा करत होते, की अनघाची व्यक्तिरेखा आली ती सुद्धा प्रत्येकाला त्यांच्या घरातली सून अशी असावी असं वाटतंय. सी मराठीचं 2013 ते 2020-22 आय थिंक 2020-19 गोल्डन पिरियड. एकतर पसरलेलं गाव म्हणून याचं नाव पसरणी आहे. त्यामुळे एकाच मालिकेमध्ये इतक्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांना समजून घेण्याची, त्यांच्या अभिनयाची स्टाईल समजून घेण्याची संधी मिळाली. म्हणजे बरेच सीन्स मी आत्ताही बघितले तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. हा बरोबर आहे. मला वाटतच नाही की ती अश्विनी आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला प्रिव्ह्यू बघून लक्षात आलं असेलच की आज आपले गेस्ट कोण आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रानवक्का साहेब, तसेच अस्मिता सीरियलमधील मनाली किंवा आई कुठे काय करते या सीरियलमधील अनघा, अशी बरेच कॅरेक्टर्स त्यांनी गाजवलेत. सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज आपल्या शोवर आपले बरोबर गेस्ट म्हणून आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठी अभिनेत्री अश्विनी ताई महागडे. सो त्यांची अशी इच्छा होती की आपण आपलं जे पॉडकास्ट शूट आहे ते त्यांच्या गावी म्हणजे पसरणी व्हायला करावं. सो आम्ही आमची टीम गेलो तो पसरणीला. आम्ही तिथं त्यांच्याबरोबर खूप जास्त गप्पा मारल्या, खूप एन्जॉय केलं. आपण गप्पा मारल्या त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या सिरियल्सबद्दल, त्यांच्या फिल्मबद्दल. तर त्यांची एक लेटेस्ट फिल्म येणार आहे, धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर. सगळ्यांनी जरूर बघा आणि लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं आहे मॅम की आमच्या घरी माझ्या आई वडील म्हणजे मित्र तर सगळ्यांना माहीत झाला आता येणार आहे. पण जेव्हा आईला कळलं ना की मी अश्विनी ताई येणार आहे, तेव्हा तिला खूप आनंद झाला. पहिली गोष्ट तिला पण तिला अश्विनी ताई माहीत नाही. त्यांना माहिती आहे फक्त मनाली आणि रानवक्का. करेक्ट. ओके, तर सुरुवात करा पण की तुमची ॲक्टिंग करिअरला सुरुवात कशी झाली, म्हणजे कॉलेजपासून म्हणा किंवा मला असं वाटतं की आज आपल्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे. ज्या लोकेशन पासून, जे लोकेशनसाठी तुम्हाला मी इथपर्यंत बोलावलं आणि तुम्ही एवढा 6 तासांचा प्रवास करून पसरणी गावी आलात. तर लोकांना आकर्षण म्हणणार नाही, पण आत्ता जी अश्विनी लोकांसमोर आहे तीच माहिती आहे. पण सुरुवात ही तशा पद्धतीने मी कधीच माझं गाव दाखवलेलं नाहीये. गाव फक्त लोकांना माहिती आहे. आणि म्हणूनच माझा अट्टहास होता की तुम्ही इथपर्यंत यावं आणि एका कलाकाराची सुरुवात कुठून झाली, तर तुम्ही ते प्लीज काही व्हिडिओज दाखवा की कॅमेऱ्याच्या मागेच स्टेज आहे, जिथे माझे लहानपणापासून मी इकडे डान्स करायचे, नाटकांमध्ये छोटी-छोटी कामं करायचे. तर आणि ही ग्रामपंचायत आहे, जुनी इमारत आहे ग्रामपंचायतीची आणि इथे बऱ्याच फिल्म्सचे शूटिंग शूटिंग झाले. अट्रॅक्शन त्याच्याबद्दल आधीपासून होतं की नाही ते काही मी सांगू शकत नाही. पण कुठेतरी नाटकाचा वसा हा वडिलांकडून मिळाला आहे आणि मी प्रयत्न केला की तो जपावा आणि तो वाढवावा एवढंच. त्यामुळे सुरुवात माझी पसरणीमधूनच झाली. याच गावातून झाली, याच स्टेजमधून झाली, स्टेजवरून झाली आणि आत्ता सुद्धा मला असं वाटतं की ते स्टेज इतर मुलांना सुद्धा ते मिळावं, त्यांना तो कॉन्फिडन्स यावा आणि इथून माझ्यासारखी आणखीन बरीच मुलं ही फ्युचरमध्ये मुंबईत जातील, कामं करतील, पुण्यात जातील, कामं करतील. सो माझी सुरुवात ही इथूनच झाली. बरं. तर आता तुम्ही म्हणलं तुमच्या गावाबद्दल, तर मग पसरणीबद्दल मला थोडं सांगा ना थोडंसं. एकतर पसरलेलं गाव म्हणून याचं नाव पसरणी आहे. मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगते, की पसरणी हे एकमेव असं गाव आहे, ज्याच्यात 2 पद्मश्री पुरस्कार मिळणारी खूप मोठी माणसं आहेत. एक तर पद्मश्री बी.जी. शिर्के साहेब आणि पद्मश्री शाहीर साबळे साहेब. अशी 2 मोठी माणसं या गावात जन्म घेऊन पुढे त्यांनी त्यांची कारकीर्द पूर्ण केली. त्याचा एक अभिमान आहेच. पण पसरणी गावाबद्दल सांगायचं तर अर्थातच जास्तीत जास्त माणसं इथे शेतकरी आहेत, पण व्यावसायिक सुद्धा आहेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर पाणी योग्य प्रमाणात आणि हां, अ, बऱ्यापैकी असतं आपल्या. चांगले शेतकरी, थोडे पैसे राखून असणारे, अशा पद्धतीचंच हे गाव आहे. मानसिकता म्हणाल तर लोकांच्या हळू-हळू बदलत जाते जसं-जसं आपण
आधुनिकीकरणाकडे जातोय तशी. त्यामुळे आमच्याकडे बदल झालेत, की ही जुनी इमारत नाही, आता समोर नवीन समोरच तुम्हाला ग्रामपंचायतीची नवीन इमारत दिसते. तर बदल होतायत. पण ज्या गावाने मला अ, काय म्हणूया, ज्या गावातल्या अगदी गल्लीबोळातून पळत-पळत माझं लहानपण गेलं, तर ते गाव माझ्यासाठी कायमच महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं, की मी जिथून आलीये, ते लोकांना कळावं आणि त्याच्याशी नाळ माझी कायम जोडली जावी, ती राहावी. त्यामुळे मला सुट्टी मिळाली, की मी पहिले इकडे येते. इकडे आहेत. नाही आणि आम्ही जेव्हा वाईवरून टर्न घेतो ना, शक्यतो तो वाईचा एरिया म्हणजे एकदम ग्रीनरी. त्यात पूर्ण झाडं वगैरे आणि जेव्हा प्रसंग आला ना, छोटा रोड पण इतकं भारी वातावरण आहे, खरं सांगतो. आमची मित्र आहेत ना माझ्यावर सगळे म्हणतात आहे, की "अरे काय एरिया आहे," म्हणे, म्हणजे एकदम एकदम फ्रेश एरिया आहे. आमच्याकडे आहे, पण तेवढ्या लेव्हलचं नाहीये. तर मी स्वतः तसं छोट्या गावातूनच येतो. आमचं पण गाव तरावडी फॅक्टरी छोटंच गाव झालं. हो. पण मग तेवढी ग्रीनरी तिकडे, इकडे तेवढी तिकडे नाही आमच्याकडे. ओके. तर मग तुमची ॲक्टिंग करायला सुरुवात कधी झाली? म्हणजे तुम्ही ॲक्टिंग कधी सुरुवात केली? कॉलेजमध्ये असताना किंवा कसं? अ, खरं तर तेच सांगते साधारण आमच्याकडे पसरणी गावची यात्रा असते. त्या गावामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली प्रथा आहे, की गावातलीच मंडळी नाटक बसवतात. अ, म्हणजे सगळ्याच गोष्टी गावातल्याच माणसांकडून होतात. त्या काळी असं होतं, की स्त्री कलाकार हे गावात कुणीच नसल्यामुळे बाहेरून स्त्री कलाकार आणायचे आणि मग 1 दिवसाची तालीम त्यांच्याबरोबर घ्यायची आणि मग ते नाटक करायचं कालांतराने आणि त्याच्यात कुठेतरी छोटं-छोटं आमचं काहीतरी असायचं कारण आम्ही छोट्या-छोट्या सगळ्याच मुली होतो त्यामुळे. तर सुरुवात माझी इथूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. पण त्यानंतर कॉलेजमध्ये शाळेत सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहेच आहे कारण आत्ता मुलांचे अॅन्युअल फंक्शन्स असतात. त्यातूनच वर आली आहे, की तिथे डान्स करणं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज तर होतंच. नृत्यांकुर कलामंच म्हणून डान्सचा ग्रुप होता जो मी जॉइन केला. त्याच्यानंतर प्रतीक थिएटर म्हणून वाईत नाट्य संस्कृती जपणारा एक ग्रुप आहे. तर त्यांच्यासोबत राज्यनाट्य केलं. तर असा तो प्रवास सुरूच होता. मी खरं सांगते प्रेक्षकांना, की मला कधीच आयुष्यात असं वाटलं नव्हतं, की मी कलाक्षेत्रात काहीतरी काम करू शकेन. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन माझा होता, की मी कॉलेज करता हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा करत होते, की अगदीच वेळ आली तर आपण आपल्या पायावर कुठल्याही पद्धतीने उभं राहावं. पण नानांची इच्छा होती म्हणजे माझ्या वडिलांची. त्यामुळे पुढचं काही स्ट्रगलसाठी मी मुंबईपर्यंत पोहोचू शकले आणि तो पुढचा प्रवास मग सुरूच झाला. हां, हां. ओके. मग तुम्ही आता तुमच्या वडिलांचा विषय काढला, तर मी तुमच्या पप्पाकडून सुद्धा ऐकलेलं आहे एका आधी. तुमच्या वडिलांचं तुमचं नातं कसं होतं? प्रचंड प्रेमाचं खरं तर त्यांच्याबरोबर नातं होतं. ते फारच कडक स्वभावाचे होते. म्हणजे जेव्हा ते गेले तेव्हा गावातली सगळीच मंडळी असं म्हणत होती, की गावाचा वाघ गेला. मला वाटतं, की ते त्यांनी फार छान पद्धतीने टिकवून ठेवलेलं. आदरपूर्वक भीती कायम आमच्या मनात असायची. पण त्यांनी नाटकाचे संस्कार केले, त्याचप्रमाणे राजकारणाचे संस्कार केले. मला असं वाटतं अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी अ, जेवणाच्या ताटावर बसल्यावर आमच्याकडून डिस्कस झालेली नाहीये. तर लहानपणापासून ते शिकवत होते. मला वाटतं आपण जितकं घेत राहतो, तेवढं ते मला आत्ता कळतंय, की त्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मी माझ्या आयुष्यात आत्ता सुद्धा त्यांना फार मिस करते. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं मला असं वाटतं, की ते नाहीयेत, पण तरी ते आमचं नातं फुलतंय. कारण नव्याने मी जेव्हा-जेव्हा त्यांची आठवण काढते, तेव्हा-तेव्हा काहीतरी भूतकाळातल्या त्यांनी शिकवलेल्या चांगल्या आणि छोट्या-छोट्या गोष्टी मी आठवते आणि मी त्यातून काहीतरी शिकते आणि त्या गोष्टी मला भविष्यात खूप कामी येतायत. बरोबर. आणि कसं होतं, की जेव्हा लहानपणी आई-वडील सांगतात ना आपल्याला, तेव्हा लक्षात येत नाही. आणि जेव्हा मोठं लक्षात येतं, की ते जे सांगत होते ना, ते अगदी ते बरोबर होतं. एक अगदी छोटे-छोटे पॉइंट असतात. खरं आहे. नंतर गेलं क्लिक होतं, की आपल्याला त्याच्याने सांगितलं होतं, पण आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही लक्ष त्यावेळेस. दिलं नाही. बरं, मग तो राजकारणाचा विषय काढला तुम्ही. मग राजकारणामध्ये कशी एंट्री झाली किंवा पुढं काय विचार आहे? राजकारणामध्ये एंट्री म्हणजे मी आधी तर एक गोष्ट क्लिअर करते, की कधीच कुठल्याच माणसाची राजकारणात एंट्री वगैरे काही असं नसतं. मुळातच 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदार झालेलो असतो आणि आपल्याला तो अधिकार मिळालेला असतो. जर तो अधिकार मिळाला तर आपण राजकारणाचा प्रत्येक जण एक महत्त्वाचा भाग आहोत. आता राहिली विचारसरणीची गोष्ट तर अर्थातच पुन्हा एकदा मी त्या गोष्टीसाठी माझ्या वडिलांनाच फॉलो करते.
कारण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर इथे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं वर्चस्व जास्त आहे. त्यांच्याच खाली तयार झालेले आमदार, खासदार आणि त्यांचे विचार, त्यांनी केलेली कामं, याच सगळ्या गोष्टी होत होत्या. पण माझी राजकारणाची सुरुवात कशी झाली असेल तर कॉलेजचं जीएसची निवडणूक आणि त्याच्यातच मला असं वाटलेलं की नाही, मला या गोष्टीत इंटरेस्ट आहे. पण पुन्हा एकदा की सरपंचकीची निवडणूक ते अगदी खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मी करत होते. म्हणजे प्रचार, फिरणं किंवा कोपरा मीटिंग्स काय असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी, सभा, आमच्या घरी बऱ्याच मीटिंग्स व्हायच्या. याच्या पुढचं कसं करायचं किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संस्कारच आहेत. तुम्ही एखाद्या पक्षाचे विचार आत्मसात करता ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. मग का आपल्याला दुसऱ्या पक्षाचे विचार तितकेसे पटत नाहीयेत किंवा आपण ते ठामपणे कसे काय बोलतो किंवा बऱ्याचदा असं होतं की नाही, त्या पक्षातले कुणीतरी नेते आहेत, त्यांनी हे काम केलंय ते चांगलंय. मग तिथे त्याचा आदर करणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे, जी वडिलांनीच शिकवली. त्यामुळे मला आत्ताही असं होतं की मला अटल बिहारी वाजपेयीजी प्रचंड आवडतात. मी त्यांची पुस्तकं वाचते. का आवडतात? मला माहीत नाही. पण त्यांचं काम बघितलंय किंवा आत्ता वाचतानाही मला तो माणूस भावतो. काहीतरी समाजाला देण्याची ज्याच्यात ताकद आहे आणि जो माणूस समाजाला देतोय काहीतरी, त्या माणसाचा आदर करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी मला असं वाटतं की राजकारणात आत्ता अलीकडे ती कमी होत चालली आहे. भावनिक गुंतागुंत कमी होत चालली आहे. त्यामुळे सगळं असं दूर-दूरचं आणि कोरडं-कोरडं आणि फार प्रोफेशनल आहे की नाही माहीत नाही. पण अशा पद्धतीचं राजकारण वाटायला लागलंय, कोरडं खरं तर. पण म्हणूनच मला असं वाटतं की माननीय यशवंतराव चव्हाणांना आपण जर वाचलं किंवा अशा मोठ्या माणसांना वाचलं तर काही गोष्टी तर सोप्या होऊन जातील. त्यांचा प्रवासही कळेल आपल्याला आणि त्यातून आपण कसं वागायचं हे कळेल. त्यामुळे विचारसरणीची गोष्ट आहे. ओके. तर आता तो तुमच्या ॲक्टिंग करिअरबद्दल. पण मला सांगा, तुमची पहिली सीरियल वगैरे किंवा पहिलं नाटक वगैरे असतं, काही आठवतंय? हो, पहिलं नाटक तर यदाकदाचित जे पसरणीमध्ये केलं, त्यानंतर राज्यनाट्याला आणि कुंभाराचं काय झालं, हे नाटक केलं होतं. त्यानंतर जेव्हा मुंबईत करिअरची सुरुवात, तेव्हा प्रायोगिक नाटकं करायला लागले. त्यातलंच एक हैवदन नावाचं नाटक होतं जे मी केलं. मग व्यावसायिकला एक नाटक मिळालं, आधी बसू मग बोलू. तर दिग्गज मंडळी होती त्या नाटकात. छोटंसं व्यक्तिरेखा मी साकार करत होते त्या नाटकातली. पण मोठ्या माणसांबरोबर काम करताना आपल्याला कामाचा आवाका, त्यांच्या कामाचा आवाका आणि बारकावे समजतात. करेक्ट. तर बघता-बघताच तुम्ही मोठे होत असता. करेक्ट. तर अशा पद्धतीनंच ते पुन्हा सुरुवात झाली. पहिली सीरियल म्हणजे त्यावेळी लक्ष सारख्या एपिसोडिक मालिका होत्या. अ, तर माझ्यासारख्या नवीन कलाकारांना जे काम शोधतायत त्यांच्यासाठी ते खूप मोठा चान्स होता अशा मालिकेमध्ये काम मिळणं, कॅमेरासमोर उभं राहणं. तर मी कायम असं म्हणते, की लक्ष मालिकेचे इतके एपिसोड्स केले त्याच्यामुळे मला कळलं तरी, की 3 दिवसात एक एपिसोड म्हणजे एक स्टोरी संपायची. पण ते त्या स्टोरीत काम करताना ती गंमत यायची आणि ते शिकायला मिळायचं. त्यामुळे तीच त्याच्यानंतर अस्मिता मालिका, तर तुम्हाला माहिती आहे, स्वराज्य रक्षक संभाजी, मग आता आई कुठे काय करते, मनमंदिरा. तर हे मग खूप सुरूच आहे. असतं. येस. बरं, आता अस्मिताबद्दल काय आठवणी आहेत? अस्मिताबद्दल आमचे प्रोड्युसर दोन्ही म्हणजे संगीतदादा आणि रुचिताई, तर कमालीची माणसं. त्यांनी इतकं शिकवलं, कारण अशा पद्धतीची माझी पहिलीच मोठी सीरियल ज्याच्यात मी एक कॅरेक्टर आणि 3 वर्ष चालली. 3 वर्ष एका प्रोडक्शनमध्ये तुम्ही काम करताय. तर अनुभव खूप चांगले होते कारण एपिसोडिकच ती मालिका असल्यामुळे खूप नवनवीन कलाकार आणि त्याचबरोबर बरीच वर्ष सातत्याने काम करणारे कलाकार सुद्धा मालिकेमध्ये येऊन काम करून जात होते. त्यामुळे एकाच मालिकेमध्ये इतक्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांना समजून घेण्याची, त्यांच्या अभिनयाची स्टाईल समजून घेण्याची संधी मिळाली. कारण आपण काम करत असतो, आपण 10 लोकांना बघतच असतो, ते कसे काम करतात. त्यामुळे अस्मिता सीरियल ही माझ्यासाठी फार महत्वाची होती. आता कुठेही कुणी भेटलं तरी आपण काम केलंय याची खात्री असते. कारण ती अस्मिता मालिकेत असा एकही कलाकार नव्हता, की त्यांनी येऊन काम नाही केलं.
त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी. आमच्या एरियामध्ये अस्मिता खूप जास्त फेमस आहे त्या काळात. मी म्हणतो ना, की झी मराठीचा 2013 ते 2020-22 आय थिंक 2020-19 गोल्डन पिरियड होता. त्याच्यामध्ये हवाई येऊन गेलं, हां. अस्मिता येऊन गेली, दिल दोस्ती दुनिया येऊन गेली. हे गोल्डन पिरियड होता. म्हणजे त्यावेळेस झी मराठी सोडलंच जात नव्हतं. कर. ठीक आहे, आता मी तेवढे सीरियल्स पाहत नाही, पण त्या काळात खूप बघत होतो. म्हणजे आता बंद झालं 2-3 वर्ष शक्यतो. पण शिवाजी जास्त संभाजी त्याच्या आधीचे बऱ्याच मालिका पाहिल्या आहेत मी. हे 2 वर्षांत मला खूप कमी आहे. आता ऑब्व्हियसली काम होतं त्यामुळे नाही होत शक्य. पण अस्मिता म्हणजे आमच्या घरात एक ती मालिकेचा एपिसोड मी सोडलेलाच नाही. ओके. त्यानंतर मग स्वराज्य संभाजी मालिका तुम्हाला मिळाली. तर मग ती कशी मिळाली? त्याची काही स्टोरी? अस्मिता सीरियलमध्ये गुप्तहेर असल्यामुळे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचं ऑडिशन हे एका गुप्तहेर महिलेचंच दिलं होतं, की तिकडे मी केलं म्हणून तो एक रेफरन्स काढून ते ऑडिशनला गेले. ऑडिशन छान झालं, पण मला कामच नाही मिळालं. सो मला फार वाईट वाटलं. मी इतकी मेहनत केली, ऑडिशन माझं छान झालं असं सगळे म्हणत होते आणि काम का नाही मिळालं? बरोबर. मग त्याच्यानंतर 1 महिन्याने मला पुन्हा फोन आला राणवक्का साहेबांच्या कॅरेक्टरसाठी, की तुम्ही लूक टेस्टला येऊन जा. आणि राणोक्का फायनल झालं करायचं. तर त्याच्यानंतर माझे जे गुरु आहेत विवेक देशपांडे, दादू सर, त्यांनी मला सांगितलं, की "तू खूप छान केलं होतंस." म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारला, की "मग त्या कॅरेक्टरसाठी का नाही घेतलं?" तर ते म्हणाले, की "नाही, आमचं असं होतं, की छोट्या कॅरेक्टरसाठी मग नको तुला वेस्ट करायला. म्हणून ते एक मोठं कॅरेक्टर." म्हणून ते राणोक्का मला असं वाटतं, की माझ्या नशिबात ती व्यक्तिरेखा आली. मी माझ्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण अर्थातच हे फक्त कलाकार म्हणून आपलं काहीच नसतं. आपल्या सोबत काम करणारे सगळे कलाकार, दिग्दर्शक आणि लेखक ते तुम्हाला वेळोवेळी जे लिहून देतात आणि त्यातला तुम्हाला फील करायचं असेल, सगळ्याच गोष्टी एकत्र येऊन जे बांधलं जातं, मला असं वाटतं त्यामुळे कलाकृती आहे. करेक्ट आहे. त्यामुळेच आपल्याकडून काम कुठेतरी एक एक पाऊल चांगलं होऊ शकतं सांगू शकतो. आणि जे लोकांना आवडलं, तर ते माझं श्रेय मी कधीच नाही म्हणणार, ते मालिकेचं श्रेय आहे. कारण अमोलदादांनी इतक्या छान पद्धतीने सगळ्यांना एकत्र बांधलं. त्यामुळे तर अशा पद्धतीने ती मालिका मिळाली मला. आणि बरं मग आता हार्डवर्कांचा रोल तुम्ही केलात. तर मग ते एवढं मोठं हिस्टॉरिक कॅरेक्टर प्ले करताना थोडं दडपण आलं होतं का? काही चॅलेंजेस काय काय फेस केले तुम्ही? नाही, खूपच आलं होतं दडपण तर म्हणजे एकतर पहिली ऐतिहासिक मालिका, भाषा वेगळी आहे. अशा वेळेला अभ्यास काय करायचा तेही कळत नाही किंवा मग नक्की कुणाला ऐकायला हवं असं. मग जेव्हा हे दडपण येतं मला असं वाटतं, की तुम्ही तुमच्या दिग्दर्शकांना सांगून टाकावं, की तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने मी करेन, मी प्रयत्न करेन. मला काम चांगलं करायचं आहे. जेव्हा त्यांना कळतं, की तुम्हाला काम चांगलं करायचं ना, मी मी सांगतो ते कर. तर त्याच्यामुळे दडपण म्हणजे डर के आगे जीत है. ते हां, तसंच आहे. आजच भीती घ्यायचं आहे. वाटलीच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही जिंकूच शकणार नाही. बरोबर आहे. तर ती वाटतच होती. प्रत्येक सीन हा दर दिवशी येणारा प्रत्येक सीन हा नवीनच असतो. सवय असते. त्याच्यात तुम्हाला तेवढंच म्हणजे बरेच सीन्स मी आत्ताही बघितले, तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. हां, बरोबर आहे. मला आमचं वाटतच नाही की ती अश्विनी आहे. मला कायम असं वाटतं की त्या राणू आक्काच आहेत. म्हणजे हल्ली सोशल मीडियाला रक्षाबंधन म्हणा, भाऊबीज म्हणा, काही राणू अक्का साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे काही व्हिडिओज पोस्ट करतात. तर ते बघताना तेवढंच प्रेम आणि तेवढंच डोळ्यात तुमच्या पाणी येतं. तर ते म्हणजे होतं. आता तुम्हाला बघताना आणि रानवक्का साहेबांना बघताना सॉरी पण खरंच ते आठवतं सेम आहे म्हणून. हीच तर ती तुमची काय म्हणतात तुमचे ॲक्टिंगची दाद म्हणता येईल त्याला की काम. तेवढं ते वेगळं वाटतं डायरेक्ट. ते खरंच म्हणजे नाही जिवंत उभं राहिलं होतं समोर त्या मालिकेमध्ये. ओके. तर मग आता इतिहास तुम्ही आधीपासून अभ्यासात असाल. तर मग संभाजी महाराजांच्या मालिकेनंतर ते कसं बदललं? याची आवड म्हणा किंवा थोडा एक बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? इतिहासाबद्दल? बदल म्हणजे इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच होता. आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या टीका केल्या जायच्या तर ते फक्त ही मालिका आल्यामुळे सगळे आता अभिमानाने सांगू शकतात, आहे. की नाही बरोबर. आमचा इतिहास हा आहे. तुम्ही काहीही म्हणा. काही म्हणा. तर दृष्टिकोन हा बदललेला नाहीये. तो तोच आहे. अ, पुस्तकं वाचण्याची फक्त आवड बदलली. कारण आता माझ्याकडे बऱ्यापैकी ऐतिहासिकच पुस्तकं वाचनात येतात. गिफ्ट करणारे पण त्याच पद्धतीची पुस्तकं मला गिफ्ट करतात. त्यामुळे पण तुम्ही वाचत राहिलं पाहिजेत सगळ्याच बाजूंनी, फक्त एकाच पद्धतीचं नाही हेही मला कळतं. हं, हं. तर
दृष्टिकोन तर तोच हां, आहे, हां. जो आणि इतिहासाबद्दल कसं झालं, की छत्रपती संभाजी महाराज हे जे मालिका येऊन गेली ना, त्याच्यामुळं जे होतं ना, की जे टीका व्हायचे किंवा खरंय. गैरसमज होते ते करेक्ट. खूप जास्त बदलले आणि ते आणि जे आहे खरं ते समोर आले सगळ्यांसमोर बरोबर. बऱ्यापैकी. ओके. तर मग तुमच्या बऱ्याच व्याख्यानांमध्ये म्हणा किंवा शोजमध्ये, पॉडकास्टमध्ये आम्ही ऐकले नाही का तुम्ही छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज खूप एक म्हणजे खूप बोलत असता. तर मला तुमच्यातून ऐकायचं की शिवाजी महाराज कोण? थोडंसं. शिवाजी महाराज कोण? जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, पण तरी एक थोडंसं. नाही, महाराज कोण याचं उत्तर नाही देऊ शकत. नाही. पण मी कायम असं सांगते, की तुम्ही कुठल्याही अडचणीत म्हणजे तुमचं आयुष्य फार छोटं आहे एकतर. महाराजांचं आयुष्य म्हणजे त्यांनी आपल्यासाठी अजूनही आपण जर इतक्या अ, प्रेमाने आणि आदरपूर्वक महाराजांचं नाव घेतो, तर अ, तुम्ही कुठल्याही अडचणीत असा, तुम्ही फक्त महाराजांचा विचार करा. हं. तुम्ही पटकन त्यातून बाहेर निघू शकता किंवा त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठीची तुमच्यात ताकद येऊ शकते. इतके महाराज माझ्यासाठी आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यात सुद्धा काहीही प्रॉब्लेम आला, की आता इथून पुढे नाही होते किंवा आता मी अस्थिर झालीये, तर मला माहिती आहे, की मला डोळे बंद करून महाराजांना आठवायचंय. तर महाराज हे आपण जितके समजून घेऊ तितकेच आहेत. म्हणजे माझे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अ, ही सामाजिक संस्था आहे. मुळात तिचं काम आणि उद्देशच हा आहे, की पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपली महापुरुष, आपल्या महान स्त्रिया यांचा इतिहास तर कळला पाहिजे. बरोबर आहे. इतकंच उथळ आयुष्य आपल्या मुलांचं, आपल्या पुढच्या पिढीचं असूच शकत नाही. जे काही आपण घेतलेलं आहे, ते फक्त आपल्याला आपल्या पुढच्या पिढीच्या हातात द्यायचंय इथे. तर त्याच उद्देशाने काम करतो. त्यामुळे महाराज कोण, तर हे नाही सांगू शकत. महाराज म्हणजे मला असं वाटतं, की जिथे-जिथे अडलोय तिथे-तिथे महाराज. त्यामुळे महाराज सर्वस्व. सर्वस्व आहे. आणि आजकालच्या पिढीने म्हणजे आता आम्ही सुद्धा किंवा आपल्या पुढचे सुद्धा महाराजांचे जे विचार होते ना, ते जर 50% जरी तुम्ही घेतलेत ना, आयुष्य कुठे कुठे निघून जाईल. खरं. आणि ओके. तर मग तुमच्या मालिकेवरच्या सेटचं कसं वातावरण होतं? कारण तुम्ही एकदा व्हिडिओ होता, अजब-गजबच्या व्हिडिओमध्ये बोलला होता. सेटवरचं वातावरण कसं होतं? म्हणजे स्वराज्य. स्वराज्य सेक्शनला सेट. अच्छा. फारच अप्रतिम सेटवरचं वातावरण होतं. मी तर प्रत्येक मुलाखतीत सांगते, जेव्हाही त्या सेटवर जायचं तेव्हा अगदी रायगडावर आल्यासारखा तो एक फील होता, तिथे गेल्यानंतर. कारण तुम्ही गेटमधून आत गेला, की आधीच भवानी मातेचं मंदिर तिथे असायचं. सगळे कलाकार आणि सगळे युनिटमधली माणसं तिथे नमस्कार करून मग आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यामुळे अप्रतिम असं वातावरण होतं. सीनियर कलाकारांनी कधीच असं जाणवू दिलं नाही, की तू आत्ता नवीन आली आहेस आणि अ, जरा थांबून काम कर किंवा काहीच नाही. सगळ्यांनी ते इतकं आपसूक म्हणजे मला त्यांच्यात सामावून घेतलं आणि प्रोडक्शन हाऊसच इतकं खूप मोठं. छान होतं. त्यामुळे तिथे मालिकेचं वातावरण तर अप्रतिमच हं, होतं. हं. आणि ते पडद्यावर दिसतं आम्हाला, की जेवढं वातावरण चांगलं असेल ना, करेक्ट. तेवढं ते म्हणजे दिसतं ते मालिकेचं मालिकेत. वातावरण म्हणजे जिथे बाकीचे सगळे कलाकार आणि युनिट आहे, त्यांच्यात कशा पद्धतीचं प्रेमभाव आहे याच्यावरून कळतं, की तुम्ही काम शांतपणे करू शकता आणि मजा घेऊन काम करू आणि ते शकता. कळतं लगेच पाहणाऱ्याला, की किती वातावरण चांगलं असेल तिथं. ओके. तर मग मन्य मंदिरामध्ये अँकरिंग मग कसं जमलं? ते एक प्रश्न माझ्या मनात होता. तो एक फार मोठा किस्सा आहे. तो मला सांगायला आवडेल, की जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं, तेव्हा Facebookला बरेच काही मोठमोठे पेजेस होते, जे लाईव्ह कलाकारांचं लाईव्ह घ्यायचे, की आज या पेजवर लाईव्ह अश्विनीताई बोलणार आहे, असं. तर एक पेज आहे, ज्यांनी मला लाईव्हसाठी विचारलं आणि म्हटलं, की मी बोलते आणि मी बोलले. तर त्या दादांनी मला फोन केला, की खूपच छान झालं आणि मुळातच माझं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं. माझे वडील हे साधारण त्यांनी वारीसाठी काहीतरी सेवा असावी आपल्याकडून, म्हणून त्यांनी टँकर विकत घेतलेला. सो आमच्याकडे दरवर्षी आमच्या वारीबरोबर वाई तालुक्याची जी दिंडी जाते, त्याच्याबरोबर आमचा टँकर असतो पाण्याचा आणि माझा भाऊ अजूनही जातो. त्याने त्याच्यात खंड नाही केला माझ्या वडिलांनंतर. तर हे सगळं मी त्याच्यात सांगत होते आणि त्यांना छान वाटलं. तर ते म्हणाले, की मनमंदिरा अशी एक मालिका आहे जिकडे अँकरिंग करतात आणि कीर्तन वगैरे. तर म्हटलं मला माहिती आहे. तर म्हणाले त्याचे माझे मित्र आहेत, तर मी त्यांच्याशी बोलतो ताई, तुम्हाला तिकडे बघायला आवडेल.
तर तेव्हा मला असं झालं, की अरे, Facebook पेज आणि असं ई-पी डायरेक्ट ई-पी चॅनलचे तर म्हटलं, की हे दादा मला गंडवतायत. तर मी तेवढ्यापुरतं, की म्हटलं, "हो दादा, ठीक आहे, ठीक आहे. थँक ते दादा अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि थँक वगैरे असं सगळं झालं आणि त्यानंतर 1.5 वर्षांनी खरंच मला मनमंदिरासाठी फोन आला. तर त्यांनी खरोखर चॅनलचे जे मनमंदिराचे ई-पी आहेत, त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही अश्विनीताईंना प्लीज घ्या मनमंदिरा या मालिकेमध्ये आणि 1.5 वर्षांनी मी ती मालिका करायला लागले. म्हणजे कीर्तन मालिका करायला लागली. तर कधी कुणाला कमी लेखायचं नाही त्यावेळेला मला जाणवलं, कुणाचे कुठेही ओळख असू शकते. दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही पेरता जे म्हणजे आता माझे सख्खे चुलते म्हणजे माझे काका, ते आमच्या गावामध्ये कीर्तन परंपरा, आमचं वारकरी संप्रदायाचे जे त्यांचे ग्रुप आहे, तो सगळा त्यांनी टिकवला. तर त्याच्यात त्यांनी ते कुठेतरी संस्कार माझ्यावर केले, म्हणून मी मनमंदिरात इतक्या आत्मीयतेने करू शकले. कारण ते मला माहिती होतं, कीर्तन काय आहे आणि त्या सगळ्याच गोष्टी माहीत असल्यामुळे मला असं वाटतं, की ते करताना फार सोपं गेलं. आधीच त्याची माहिती असल्यामुळे, संत परंपरा माहिती असल्यामुळे, ते वाचन केल्यामुळे ते सोपं गेलं एवढंच सांगू शकते. मी न्याय दिला की नाही मला माहीत नाही. या पद्धतीने चांगलं काम केलं. नाही, नाही. बरोबर दिलं. तो शो सुरू झाल्यानंतर एकदा मी बसने प्रवास करत होते. मध्ये कुठेतरी गाडी थांबली आणि खाण्यासाठी थांबल्यावर अ, बाकीच्या वेळी तर लोकं ओळखतात की स्वराज्य रक्षकमध्ये काम केलंय किंवा आई कुठे काय करते मध्ये काम केलं. पण त्या एक आजी होत्या. त्या म्हणाल्या, "मी तुला कुठेतरी बघितलंय." आणि मग त्या मला म्हणाल्या, की "तू ते कीर्तनाचं करतेस का गं?" तर तो माझा पहिला असा म्हणजे कुणीतरी मला त्या मालिकेमुळे ओळखलं. तर तो पहिला किस्सा होता आणि मला फारच छान वाटलं, की बरोबर आहे. त्यांनी त्या मालिकेसाठी त्या मालिकेसाठी ओळखलं. बरीच मंडळी ती मालिका बघतात. बरोबर आहे आणि कसं आहे मनमंदिरं म्हणा किंवा जे झी टॉकीज सुरू केले ना कीर्तनाबद्दलचे कार्यक्रम, त्याच्यामुळे ना कीर्तनाबद्दलचा एक जो होता ना बघण्याचा दृष्टिकोन खूप जास्त बदललाय. बरं. या 3-4 वर्षामध्ये मी लॉकडाऊन पिरियड नंतर आहे ना, खूप जास्त पहिली वेळची कीर्तनारी म्हणजे थोडं नाही थोडं युवकांचं त्याच्याकडे फार कमी लक्ष येतं. तिकडे न जाणारी गोष्ट म्हणजे कीर्तन सुरू आहे किंवा हां, नको जायला असं होतं. आता मी स्वतः जाऊन नसतो असं. आणि या शोवर सुद्धा ऑलरेडी मी 4-5 कीर्तनकारांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. अरे वाह! पण त्याच्यानंतर म्हणजे मला कळलं, की कीर्तनकार म्हणजे काय गोष्ट म्हणजे काय प्रकार नेमका? खूप अभ्यास आहे. काय कीर्तन असतं? का आवाका? ओके. तर मग रानवाक्का साहेब म्हणा किंवा मनमंदिरामुळे तुमची एक इमेज तयार झाली किंवा तुमची अहिल्याबाई होळकर आपले तुमचा सिनेमा येणार आहे, बरोबर? तर मग तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एका साच्यात बसलेत किंवा एक असं इमेज झाली की आपल्याला दुसरे रोल्स करायचे, रे करायची काय आहे? कसं वाटतं? खरं सांगू का? किंवा पुढे एखादा निगेटिव्ह रोल आला रोल तर कराल का? निगेटिव्ह रोल आला तर निश्चितपणे मी करेनच. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनंतर थोडासा मी हा विचार करायला लागले, की कलाकार म्हणून एकाच साच्यात नको राहायला. म्हणून एक वेस्टर्न फोटोशूट मी केलं, की मी कलाकार आहे. एक मालिका संपली, एक व्यक्तिरेखा ॲज अ संपली. कलाकार विषय. पुन्हा पुढे गेल्यानंतर वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला व्यक्तिरेखा मिळायला हवी म्हणून. आणि त्याच्यावर सगळ्यांच्या अशा सगळ्या मुलांच्या रादर मुलांच्याच कमेंट्स होत्या, की "ताई साहेब तुम्ही असं फोटोशूट करायची गरज नाहीये. तुम्हाला खूप कामं मिळणार आहेत." आणि प्रत्येक याच्यात ताई साहेब, अक्का साहेब. तर मग मला असं झालं, की 1 मिनिट आपल्याला विचार करायला हवा. आणि मग मला थोडंसं वाटलं, की नाही, माझा प्रेक्षक किंवा आज राणोक्का साहेबांमुळे अखंड म्हणजे महाराष्ट्रातली सगळीच मुलं ओळखीची असो नसो, ते मॅडम म्हणत नाहीत, ते ताई साहेब म्हणतात, ताई म्हणतात, बहीण मानतात. तर मला असं वाटतं, की मी थोडीशी अशी मुलगी आहे, की जी विचार करते, की अच्छा माझ्या भावंडांना काय वाटतंय? बरं. मग काही हरकत नाहीये. मला वेस्टर्न कपडे घालून नाहीच व्यक्तिरेखा म्हणजे मी केली तर तसा काही फरक नाही पडणार आहे. आणि आपलं जिथे मी काम करते म्हणजे टीव्ही इंडस्ट्री म्हणा किंवा चित्रपट म्हणा, तर तिथे काय अगदीच इतकं वेस्टर्नाइज सगळं झालंय आणि कमी कपडे आणि असं. नाही तर अजून तरी नाही. ठीक आहे म्हणजे वाटतंय तर मी थांबते. मला आवडेल त्या साच्याबंद पद्धतीत काम करायला आणि तो विचार करून हे मी निवडलंय. की अनघाची व्यक्तिरेखा आली ती सुद्धा प्रत्येकाला त्यांच्या घरातली सून अशी असावी असं असं आहे. वाटतंय.
तर व्यक्तिरेखा ह्या अशाच हव्या ज्या तुम्हाला कुठेतरी फील होतील की ह्या आपल्या जवळच्या आहेत. मी त्या व्यक्तिरेखेकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे. तर हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हरकत नाहीये. त्याच्यात काही वाईट वाटतच नाहीये. हां, हां. अ, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनंतर इतक्या वर्षांनी मला जेव्हा धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटासाठी विचारलं, तेव्हाही त्यांनी राणो साहेब हे बघितलेलं काम असल्यामुळेच त्यांनी त्या व्यक्तिरेखेसाठी मला विचारलं. त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करा, की तुम्हाला काय करायचंय आणि मी सिलेक्ट केलं, की मला अशा व्यक्तिरेखा कराव्यात, ज्यातून मी छान काहीतरी देऊ शकेन. काम कमी करा, पण भारीतलं करा. हे थोडं कॉन्ट्रोव्हर्शी होऊ शकतं नाही की ॲज अ कलाकार एक म्हणणं वेगळं असू शकतं, की आम्हाला सगळे प्रकारचे रोल करायचे आहेत. पण तुमची जी काही म्हणजे पण तुमचं नाव ते म्हटलं की राणा वेगळ्या डोळ्यासमोर येतच. म्हणजे मला अगदीच निगेटिव्ह कॅरेक्टर जरच नाही झालं, तरी ते मी अभिनयातून अभिनयातून करते. बस. तर त्या त्यामुळे एक कलाकार, कलाकार असतो शेवटी. मला मला काही चौकटीत बांधलेलं आहे, की मला हे करायचं आणि हे करायचं नाहीये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की काम शोधताना आणि ते जेव्हा मिळतं, तेव्हा त्या गोष्टी सोप्या होऊन जातात. हं. तसं तुमच्या अनघा कॅरेक्टरनी ना थोडीशी तुमची इमेज थोडी का होईना मोडली थोडीशी. त्यामुळे तुम्हाला आता थोडंफार सोपं जाऊ शकतं. हो. तर मग तुमची आत्ता एक फिल्म गेली महाराष्ट्र शाहीर. तर त्याच्यामुळे तुमचा रोल खूप गाजला. शाहीर साहेब यांच्या मिसेस म्हणून तुम्ही रोल केला. मग त्याच्याबद्दल काय वाटतं? त्या रोलबद्दल काय सांगता येईल? अ, खरं तर माझं आधी कास्टिंग झालं आणि मग मी माईंना भेटले. तेही इथेच आमच्या ग्रामदैवत आहे भैरवनाथाचं मंदिर. तिथेच त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांची व्यक्तिरेखा साकार करणं अगदीच अभिमानाची गोष्ट आहे बघ. आणि त्या चित्रपटाचा भाग होणं ही तर म्हणजे सगळ्यात फारच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. अ, तर आनंदच होता. केदार सरांबरोबर काम करणं म्हणजे एक मज्जा आहे. शिवाय कुठेतरी कनेक्शन हे पसरणी गावाशीच असल्यामुळे असणे. शाहीर साबळेंशीच असल्यामुळे मला असं वाटतं, की ते खूप सोपं गेलं आणि त्याचा आनंद जास्त होता काम करण्यात. केदार सर माणूस म्हणजे एकदम ग्रेट माणूस आहे तो. ओके. तर मग तुमच्यात एक फिल्म येणार आहे बहुतेक आता तुम्ही सांगितली कधी. हो, तर मग धर्मरक्षक. धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर. तर मग त्या फिल्मबद्दल काय सांगता येईल? रिलीज कधी होतोय? त्याच्यामध्ये काय पाहायला भेटणार? रिलीज फेब पर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि अनुभव तर अप्रतिम होता. एक अशी अख्खी फिल्म ज्याच्यात तुम्ही एक व्यक्तिरेखा पूर्ण फिल्मवर साकार करताय. कारण बरेच चित्रपट असे केलेत ज्यात 2 सीन होते, 4 सीन होते. अ, आणि याच्यात मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात करत असल्यामुळे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. आमचे दिग्दर्शक सुशांत सर, त्यांनी बरीच पुस्तकं पाठवून दिली, की तुम्ही सुरुवातीला हे वाचा. कारण प्रोसेस फार मोठी होती. म्हणजे आम्ही या फिल्मचं शूटच 14 महिने करत होतो आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी फिल्मच्या. तर अनुभव म्हणाल तर मी माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या टीमला खरं तर विचारायला हवं. कारण ते माझे सीन्स बघत होते आणि बऱ्याचदा असं व्हायचं, की माझी मेकअप आर्टिस्ट ती तिथे कोपऱ्यात बसून माझा अभिनय बघते आणि ती तिथे रडतीये, की तिला तिथे फील होतंय, की हे फारच वाईट आहे. तर त्याच्यातच मला असं झालं, की थोडंसं जमतंय आता आपल्याला एवढ्या वर्षानंतर. आणि आम्हाला इंटरेस्ट आहे जास्त काय, कारण आम्ही अहिल्यानगरमध्ये होतो. आम्हाला त्या पिक्चरची खूप जास्त उत्सुकता आहे. करेक्ट, करेक्ट. त्याच्याकरता आम्ही आमच्या पूर्णच टीमने इतकी मेहनत घेतली आहे. आमचे प्रोड्युसर सोमाजी शिंदे, सगळ्यांनीच. त्यामुळे मला खात्री आहे, की हा चित्रपट सगळ्यांना आवडेल लॉकडाऊन आणि तेव्हा तर म्हणजे तारीख डिक्लेअर झाल्यानंतर मी सगळ्यांना सांगेनच, की तुम्ही नक्कीच ही फिल्म बघा. फिल्म बघा नक्की. पण आवडेल आणि अहिल्याबाईंवर आत्तापर्यंत काही तसं झालेलं दिसत नाही. नाही पण एक क्वचित कुठेतरी ऑर पण अहिल्या मातोश्रींची भूमिका उभी करणं हे तारेवरची कसरत होती असं मला वाटतं. न्याय देऊ शकले की नाही हे प्रेक्षक ठरवतील. नाही. देता तुम्ही न्याय. दिला असेल आता. आपल्याला अजून कळलेलं नाही, कारण फिल्म अजून रिलीज व्हायची आहे. कळेल लवकरच. हे सगळ्यांनी पहा जेव्हा येईल तेव्हा. अजून डेट फिक्स नाही आहे. ओके. ओके. तर मग तुमची ॲक्टिंगमधील किंवा राजकारणातील गुरु कोण? बरं ठीक आहे. त्याच्या आधी एक 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 प्रश्न बाकी आहे आपला, की आई कुठे काय करते? यामधली अनघाबद्दल काय सांगाल? ती मालिकेबद्दल काय सांगाल? अनघा आणि अश्विनी 2 इतक्या विरोधाभास असणाऱ्या म्हणजे 2 माणसं आहेत माझ्या आयुष्यात, ज्यांना
मला एका रेषेवर उभं करायचं होतं. कारण अनघासारखं शांत राहणं मला जमत नाही. मी फार रोखठोक आहे. अ, म्हणजे मला तिथल्या तिथे उत्तर द्यायला आवडतं. मी हा विचार करत नाही, की समोरच्याला आता वाईट वाटेल किंवा काय. तर मला असं होतं, की नाही. प्रश्न उभा राहिला तर त्याचं उत्तर सुद्धा ऐका आणि ते कठोरही असू शकतं. अनघाचं तसं नव्हतं. अनघा शांतपणे समजून सांगणारी होती. घरच्यांना बांधून ठेवणारी होती. आयडियल 4 पिढ्या एका घरात राहत होत्या. त्यामुळे सगळ्यांचंच हात धरून सगळ्यांनाच एकत्र बांधून ठेवणारी होती. पण अनघा साकार करताना मज्जा आली. कारण वारीत किंवा एकंदरीतच बाहेर कुठेही गेले, की महिला मंडळ पकडून अगदी सांगायचं, की अ, "तू फारच चांगलं काम केलंस" किंवा "तू अरुंधतीची सून ना ती?" तर ते एक इतकं वाटायचं, की कुठेतरी एका आजीने मला सांगितलं होतं, "तुझ्या सासूला कधीच सोडू नकोस हां." तर ती किती भारी गोष्ट होती, की त्या मालिका बघत होत्या आणि त्यांना माहिती होतं, की अरे अरुंधती बरोबर कुणीच नाहीये, तर तू थांब तिच्यासोबत. तर मला वाटतं, की प्रेक्षकांचं हे प्रेमच आहे आपल्यावर. व्यक्तिरेखा आपण आपण जीव तोडून फक्त काम करावं. बाकीची पोचपावती आहे ती ते प्रेक्षक देतात कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला. खरं आणि खरं सांगतो, मी खोटं नाही बोललो. ही मालिका मी तर पाहिलेली नाही ऑब्व्हियसली. कारण शक्यतो सध्या तर मला पाहणार नाही. आमची आत्या आहे आणि आमच्या आत्याच्या घरात ती सीरियल कंटिन्यू पाहिली जाते. आणि मग त्यांना जेव्हा कळलं नाही का नाटकच खरं चाललोय आम्ही, ते खूप इंटरेस्ट झाले. ती म्हणत ती नाही का, "अरे मला यायचंय." म्हणलं, "आता कसं येऊ गाडीत?" मला गाडी जागायला कळतंय म्हणलं. त्यांना मी घेऊन आलो असतो 100% तुम्हाला भेटायला. बरं तर मग आता पुढचा प्रश्न आपला मगाशी राहिला होता तो, की तुमचे गुरु कोण? ॲक्टिंगमधले आणि राजकारणातले पण दोन्ही? दोन्हीतलेही माझे गुरु माझे वडीलच. कारण दोन्हीमध्ये मधलेही संस्कार त्यांनी खूप छान पद्धतीने मला दिले, जे मला आठवतात. आणि आत्ता सध्या विवेक देशपांडे, दादू सर. तर मी बऱ्यापैकी कुठलाही प्रॉब्लेम आला माझा, कारण मध्यंतरी मी एक हिंदी मालिका करत होते, मेरे साई नावाची. तर अर्थातच मराठी टोन, हिंदी आणि ह्या सगळ्यात जे अडकलेलो असतो आपण मग, तर त्यावेळी मला दादू सरांनी फार मदत केली. त्यामुळे मी आत्ता बऱ्यापैकी काही अडचण आली तरी मला माहिती आहे, की माझे एक गुरु तिथे बसलेले आहेत, जे मला यातून बाहेर काढू शकतात आणि एक गोष्ट मागितली तर त्याच्यावर ते 10 उत्तरं देतात, 10 मार्ग शोधून देतात. तर ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, की माणसं आहेत आजूबाजूला. आहे. बरोबर. ओके. तर मग तुमची जी संस्था आहे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान. मग याबद्दल काय सांगता येईल? ही सुरुवात का केली याची किंवा कधी झाली? काय स्टोरी याची काय होती? सुरुवात 2019 साली याची सुरुवात केली. प्रतापगडावर त्याचं पोस्टर लॉन्च झालं आणि तिथूनच त्या कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन नावाचं आपण एक छोटंसं हॉटेल मुंबईमध्ये सुरू केलं होतं. ज्याच्यात आपण ₹40त पोटभर जेवण लोकांना देत होतो. लॉकडाऊनच्या सुरुवातीला आपण ते बंद केलं, थांबलो आपण त्यासाठी. अ, पण मला असं वाटतं, की जिथे-जिथे लोकांना गरज आहे, तिथे-तिथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान उभं राहतं. बरं या प्रतिष्ठानमध्ये फक्त युवकच नाहीये, या प्रतिष्ठानमध्ये सगळ्या वयोगटातली माणसं आहेत. सगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. शिक्षकांचा मोठा ग्रुप आहे, जो या आपल्या प्रतिष्ठानमध्ये काम करतो. त्याचीही मदत आपल्याला होते. म्हणजे अगदी 75 वर्षांच्या सदस्य आहेत आपल्या प्रतिष्ठानमध्ये. बरं. हा आवाका फार मोठा आहे. लहानापासून मोठ्या. करेक्ट आणि काम आपण तेच करतो, की पुढच्या पिढीला संस्कार द्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे, महापुरुषांचे. त्यासाठीच काम करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समाजाचं काहीतरी देणं लागलं तो आपण. आणि ते देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. आणि मी असं पण ऐकलंय, की वाईच्या पोलिस स्टेशनमध्ये तुमचा नंबर दिलेला आहे. म्हणजे ती काय गोष्ट आहे सांगा मला? बापरे! तो काढला आता त्यांनी. हे माझं नशीब. पण महिला दक्षता कमिटी आहे. तर त्या कमिटीवर मी आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनला सगळेच जे त्या कमिटीमध्ये आहेत, त्या सगळ्याच महिलांचे नंबर्स दिलेले होते. आणि मग जनरली तिकडे गेल्यावर ज्याला कुणाला गरज असायची ते ते फोन करायचं. फोन नंबर घेऊन मला फोन करायचे, की असा-असा प्रॉब्लेम झाला आणि मी तो तिथले जे सीनियर आहेत पोलिस स्टेशनचे मी त्यांच्यापर्यंत त्यांची अडचण पोहोचवायचे आणि ती मदत व्हायची. बरोबर. तर असं ते एक आहे. ओके. एक एक गंमत होऊन सांगतो आजपर्यंतचा किस्सा, की आता कसं आमचं एक शॉप आहे. माझं म्हणजे बिझनेस आहे. आमचं गिफ्ट शॉप आहे.
तर आमचा जो आपला मित्र आहे, तो आम्ही दोघं बरोबर दुकानात काम करतो. अस्मिताची गंमत अशी, की मी त्याला नेहमी म्हणतो, तो म्हणला नाही का, मला यूज सापडत नाही. शोधलं की मी त्याला नेहमी सापडतं. म्हणतो, की तो पण ॲग्री करेल. मी त्याला नेहमी म्हणतो आणि आता आज नाही, मी तर 2 वर्षापासून म्हणतोय. मी त्याला हे पण म्हणलेलं आहे नाही का, की "अरे, अस्मिता नावाची मालिका होती." कारण तो यंग आहे, त्याला एवढी माहीत नाही मालिकेबद्दल. मी त्याला सुद्धा म्हणलं होतं, की अस्मिता नावाची मालिका होती, ज्यामध्ये शोधलं की सापडता डायलॉग होता. करेक्ट. आणि मी घरी पण जे तर माझ्या तोंडात बसला डायलॉग तो, "काही सापडलं, तू सापड, सापड, शोधलं की शोधलं सापडतं." की सापड. ती सहज गंमत होऊन सांगितलं. आता मला आठवली ती गोष्ट बघ. ओके. म्हणजे ती अस्मिताचं तेवढं एक होतं, की शोधलं की सापडतं आणि 99% ताई तुम्हाला सांगतो खरंच मला सापडलेली वस्तू. एक तर डायलॉगचा परिणाम का मध्ये माहीत नाही मला. पण पॉझिटिव्हिटी सापडतं. आपली सुद्धा आणि त्यावेळी अनेक मुलांना ती मालिका आवडत होती. छोट्या मुलांना ती मालिका आवडत होती आणि त्यांना कळलं होतं, की गुप्तहेर हे याचा सुद्धा करियर सगळे विचार करावा आणि जास्तीत जास्त म्हणजे ते करियर आहेच आहे. पण जास्तीत जास्त लोकं त्यात डोकवायला लहान मुलं डोकवायला लागली. ओके. तर मग शेवटचा प्रश्न, ज्यांना ॲक्टिंग फील्डमध्ये यायचंय, सुरुवात केली त्यांनी आता. त्यांनी काय करावं? काय त्यांना एक सल्ला द्याल तुम्ही? त्यांना सल्ला हाच देईन, की तुम्हाला अभिनय क्षेत्रात काम करायचंय, पण ते उथळ असायला नको. कारण कुठल्याही क्षेत्रात काम करायचं तर त्याचं शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. मग ते कशाही पद्धतीने असेल. अगदीच तुम्ही कुठेतरी ॲडमिशन घ्या आणि तेच करा असं नाही म्हणत आहे. बेसिक लेव्हलला कुणाचं तरी वर्कशॉप अटेंड करा. जे चांगले कलाकार आहेत त्यांचं वर्कशॉप अटेंड करा. बऱ्याच ठिकाणी फसवणूक सुद्धा होते. कल फॉलो. पण मी हे सांगेन, की चांगले दिग्गज मंडळी आहेत, ज्यांचं वर्कशॉप असतं, ते अटेंड करा. आपली भाषा कशी आहे, त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, माणसं वाचली पाहिजेत आणि नाटक ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला आणखी प्रगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे नाटकं बघा आणि नाटकं करा. खरंय. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलांचा मुद्दा हा आहे, की आमच्या इकडे ग्रुपच नाहीये नाटकाचं, तर आम्ही काय करायचं? तर दरवेळी आपण हे नाही सांगू शकत, की पुण्यात जा आणि कुठलातरी ग्रुप तुम्ही जॉइन करा. तर मी माझ्या इथे तर आमच्याकडे प्रतीक थिएटर आहे, आहेच. जिकडे बालनाट्य होतात किंवा सगळ्याच गोष्टी तिकडे त्या केल्या जातात, वर्कशॉप्स होतात. त्यामुळे आमच्या परिसरातल्या मुलांसाठी तर ही चांगली गोष्ट आहे, की कुणीतरी अजून सुद्धा ते काम करतंय. आम्हाला जसा वेळ मिळेल तसं आम्ही काम करतोय. पण वर्कशॉप्स केल्यामुळेच तुम्हाला ती एक होऊ शकते. हल्ली तुम्हाला वाटेल, की सोशल मीडियावर आम्ही 30 सेकंदचा रील केला म्हणजे आम्ही चांगले कलाकार आहोत, तर तसं नाहीये. काय होईल? लिप करणं, स्वतः बोलणं, अभिनय करणं ह्या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला ठरवलं पाहिजे, की मला काय व्हायचंय. बरोबर. आणि आजकाल काय होतं, की शॉर्टकट बघू राहिले. मला डायरेक्ट पिक्चर पाहिजे, मला डायरेक्ट मालिका पाहिजे. तर नाटकाकडे दुर्लक्ष होऊ राहील थोडंसं. हो, तुम्हाला डायरेक्ट मालिका मिळेल पण. चान्सेस पण मग नाही. पुन्हा टिकून राहायचंय तर तुम्हाला परिपक्वच झालं पाहिजेत, हा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळे मी सगळ्यांनाच हे सांगेन, की वर्कशॉप, शिक्षण हे फार महत्वाचं आहे. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाही. नाटकांना थिएटर्स मिळत नाही. तर मग याच्याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे हा प्रॉब्लेम तर आहेच आहे. पण त्याच्यावर म्हणजे वेळोवेळी मी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करतेच जेव्हा-जेव्हा जिथे-जिथे ही अडचण येते, की अरे आम्हाला थिएटर्सच नाहीयेत किंवा मिळणारे शो इतक्या ऑड वेळेचे असतात, की त्यावेळेला प्रेक्षक तिथपर्यंत पोहोचतील का? हाही मुद्दा असतो त्यामुळे. पण गव्हर्नमेंट कारण आपण महाराष्ट्रात आहोत, तर किमान मराठी अ, हां, चित्रपटांना थिएटर्स मिळणं फार गरजेचं आहे. आणि हा खूप मोठा प्रश्न होत चाललाय, होत चाललाय, होत चाललाय. ज्यावर अनेक मोठे कलाकार दरवेळी बोलत असतात. पण त्याच्यावर काय असा खास तोडगाच निघत नाहीये. निघत नाही अजून. तर निघायला पाहिजे. त्याच्यावर काहीतरी तोडगा हा ठामपणे मला वाटतं माझ्याकडून काही मदत झाली तरी ती करायला मी तयारच आहे. तर पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेन, की हे नक्की काय होतंय? आणि नेमकं आमच्या लेव्हल तरी कळत नाही, की काय होतंय. नेमकं प्रॉब्लेम कुठे येतोय ते कळत नाही आम्हाला तरी. ओके. सो थँक यू सो मच. आज तुम्ही आम्हाला तुमच्यावर टाईम दिला त्याबद्दल आणि आम्हाला इन्व्हाईट केल्यावर डिप्रेशनी गावामध्ये. खरं तर द स्पेशल कॉर्नर ची तुमची टीम पसरणीत आली. तुम्ही इथे येऊन इंटरव्ह्यू घेतला. मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या वातावरणात तुम्ही मिसळून गेलात. त्यामुळे खरं तर द स्पेशल कॉर्नरचे मनःपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. फॉलोअर्स तर वाढू द्यात, सबस्क्रायबर्स वाढू द्यात आणि आणखीन चांगल्यात चांगल्या माणसांचे इंटरव्ह्यूज घेऊन आमचं आयुष्य अधिक सोपं करा.
कारण या मुलाखती ऐकूनच उलट आत्ता फार सोपं झालंय ना. या हां. मुलाखती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघता बघता येतायत. येतात. त्यामुळे तुम्हाला आणखी शिकता येतंय. बरोबर. तर त्यामुळेच तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक आणि तुमच्यासारख्यांचे अनुभव जे असतात ना, ते प्रत्येक जणाला फायदेच ठरतात. तो भले इथं असो समोर किंवा मग जे व्हिडिओ बघतात त्यांच्याकडे सुद्धा. खरं. बरोबर. सो सो मच. आणि छोटीशी एक आमच्याकडे आठवण आहे तुमच्याकरता स्पेशल कॉर्नर तर्फे. अरे वाह! बोलायचंच आहे ते. तुम्हाला ॲक्टरच का बनायचे होते? म्हणजे असं ठरवलंच नव्हतं ॲक्टर बनायचंय का? आता आपल्या इकडे तुम्ही आपल्या यात्रेत डान्स स्पर्धेला भाग घेता का? नाही घेत? ई! का? नुसतं बघायला येता यात्रेला? डान्स स्पर्धा? यावर्षी घ्या भाग, असेल तर म्हणजे. मी पण असंच डान्स-बिन्स करायचे. शाळेत आणि तिकडे हायस्कूलला पण. मग तेव्हा नव्हतं वाटलं मला ॲक्टिंग करायची आहे. हळू-हळू मोठी व्हायला लागल्यावर थोडं-थोडं यायला लागल्यावर कळलं. की आता ॲक्टिंग करूयातच आपण. तो थँक सो मच मॅम. एक आमची छोटीशी आठवण राहील तुमच्याकडे प्लीज. ओह माय गॉड! बरं. थँक यू. थँक यू सो मच. आणि इकडे स्पेशल कॉर्नर स्पेशल कॉर्नर असल्यामुळे लोगो आहे आणि यावरून मग तुमचा फोटो. थँक यू. थँक सो मच. आवडलं मला गिफ्ट. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड एंड. बाय.